नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आपल्या परंपरा आणि संस्कृतीचा वारसा आपण पुढच्या पिढीला द्यायलाच हवा आणि त्यामुळेच आपली संस्कृती परंपरा या अक्षय्य राहणार आहेत, पिढ्यानपिढ्यांचा प्रवास करणार आहे. मग हा प्रयत्न फक्त कुटुंबानीच नाही तर आपण सगळ्यांनी मिळून करणं गरजेचं आहे. याच उद्देशानं विजय नागरी सहकारी पतसंस्थेतर्फे गेल्या 21 वर्षांपासून संगमनेर इथं श्री गणपती अथर्व शीर्ष पठणाचा उपक्रम दर गणपती उत्सवात घेतला जातो. यामध्ये शाळेतली मुलं आणि नागरिक मिळून जवळजवळ 5,000 जण 21 आवर्तनं करतात गणपती अथर्व शीर्षाची, म्हणजे जवळजवळ 1,00,000 आवर्तनं होतात. 2 वर्षांपूर्वी याच पतसंस्थेची शाखा इंदिरानगर नाशिक इथं सुरू झाली आणि गेल्या वर्षीपासून नाशिक इथं सुद्धा वेगवेगळ्या शाळांमधून श्री गणपती अथर्व शीर्ष शिकवणं आणि सामूहिक त्याचं पठण करणं हा उपक्रम विजय नागरी सहकारी पतसंस्थेतर्फे राबवला जातोय. याचा उद्देश हाच की मुलांना संस्कारक्षम वयात चांगलं काहीतरी शिकवलं गेलं पाहिजे. आपली संस्कृती, आपली परंपरा, आपले स्तोत्र हे त्यांच्यापर्यंत पोचले पाहिजे. त्याचं पाठांतर आपण करून घेतलं पाहिजे. सामूहिक उपासना त्यांच्यात रुजवली पाहिजे. याच उद्दिष्टानं हा उपक्रम इथं राबवला जातो. यामध्ये गणपती उत्सवापूर्वीच 10 दिवस अगोदर एक पुस्तिका मुलांना दिली जाते. त्यात गणपती अथर्व शीर्ष असतं, अगदी त्याच्या मराठी अर्थासहित असतं. तसंच मारुती स्तोत्र, पसायदान आणि वेगवेगळ्या आरत्या आणि इतर उपयुक्त स्तोत्रसुद्धा या पुस्तकामध्ये असतात. मुलांनी बुद्धीची देवता श्री गणपती, शक्तीची देवता श्री मारुती, तसंच श्रीकृष्ण, संत श्री ज्ञानेश्वर यांची उपासना करणं, ही स्तोत्र शिकणं, म्हणणं आणि ती आत्मसात करणं हे फार गरजेचं आहे, जेणेकरून नवीन पिढी ही सुबुद्ध असेल, सशक्त असेल, मनानं संतुलित असेल, समर्पित असेल, समृद्ध असेल, समाधानी असेल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सकारात्मक विचार करणारी असेल. आणि जेव्हा हे सगळे गुण त्यांच्यामध्ये येतील तेव्हा नक्कीच ते स्वतःची प्रगती करतील, समाजाची करतील आणि पर्यायानं मातृभूमीची उन्नती करण्यासाठी ते समर्थ होतील. तर विजय नागरी सहकारी पतसंस्थेतर्फे हा उपक्रम नाशिकमधल्या 25 शाळांमधनं यावर्षी साजरा केला गेला. सगळ्या शाळांमधनं खूप सुंदर आणि उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला. इयत्ता 1 ते 10वी पर्यंतच्या मुलांकडून त्यांच्या शिक्षकांनी हे स्तोत्रपाठ करून घेतले आणि मुलांनीसुद्धा अत्यंत उत्साहानं, आनंदानं आणि जल्लोषात हे अथर्व शीर्ष पठण केलं. त्यात काही शाळांमध्ये 1, 3, 5 तर काही शाळांमध्ये 11 आवर्तनं मुलांनी केली. नंतर आरती झाली. त्यानंतर अथर्व शीर्षाची महती आणि माहिती दिली गेली आणि त्याच्या उपयुक्ततेविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं गेलं. या सगळ्या उपक्रमात अंदाजे 10,000 विद्यार्थी आणि त्यांचे शिक्षक सहभागी झाले होते. सर्व सहभागी शाळा आणि मोदकेश्वर स्वयंसेवक शाखा यांना भारत मातेची आकर्षक सुंदरशी प्रतिमा उपहार म्हणून देण्यात आली. या गणपती अथर्व शीर्ष पठणाच्या उपक्रमाबरोबरच आणखी एक नवीन उपक्रम विजय नागरी सहकारी पतसंस्थेनं सुरू केला. तो म्हणजे पंचवटी इथल्या जेम्स शाळेमध्ये श्री गणपतीची शाडूची मूर्ती मुलांना देऊन ती रंगवण्यासाठी प्रोत्साहित केलं गेलं आणि यामध्ये जवळजवळ 80 मुलांनी सहभाग घेतला. अतिशय तल्लीन होऊन आणि मनापासून मूर्ती रंगवण्याचा त्यांनी आनंद घेतला आणि त्यांना पाठीवर शाबासकीची थाप देण्यासाठी, कौतुकाची थाप देण्यासाठी संस्थेतर्फे प्रमाणपत्र आणि पारितोषिकही देण्यात आलं. यात शाळेचे संचालक, मुख्याध्यापक, अध्यापक, कर्मचारी आणि मुख्य म्हणजे मुलांनी खूप सहकार्य केलं आणि हा उपक्रम अत्यंत यशस्वी ठरला. गणपती उत्सवापूर्वी सुमारे 15 दिवस आणि या उत्सवातले 9 दिवस हा उपक्रम राबवला गेला आणि या उपक्रमासाठी संचालक CA देवेंद्र बेलन, डॉक्टर आशुतोष माळी, श्रीकांत वाघ, डॉक्टर भोकरे, विजय भावे तसेच संस्थेचे मॅनेजर राहुल गायकवाड, कर्मचारी सागर मोरे, आदित्य जानोरकर यांनी खूप मेहनत घेतली. त्याचबरोबर चेअरमन श्री पराग सराफ,
व्हाईस चेअरमन श्री विशाल जाखडी, सर्व संचालक विशेषतः श्री महाजन सर, व्यवस्थापक योगेश उपासनी आणि प्रवीण आपरे यांचं अतिशय मोलाचं असं मार्गदर्शन मिळालं, सहकार्य मिळालं, जे हा उपक्रम राबवण्यासाठी फार उपयुक्त ठरलं. तर एकंदरीतच विजय नागरी सहकारी पतसंस्थेचा हा उपक्रम अतिशय स्तुत्य असा ठरला. आणि मला असं वाटतं आपल्या संस्कृतीच्या रक्षणासाठी जर प्रत्येक संस्थेनं असे काही नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले तर नक्कीच आपली संस्कृती, आपल्या परंपरा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी जास्त मदत होईल आणि आपल्या येणाऱ्या पिढीवरच्या सुसंस्काराची मुळं अधिकाधिक घट्ट होत जातील. तेव्हा श्रोते हो, हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे. आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.